भंडारदरा कालव्यांच्या नूतनीकरणाने शेवटच्या शेतकऱ्याला मिळणार पाणी, नामदार राधाकृष्ण विखे पाटील. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा प्रकल्पांतर्गत प्रवरा डावा आणि उजवा कालव्याच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणाच्या कामाचा ऐतिहासिक शुभारंभ जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कामामुळे कालव्यांची पाणी वहन क्षमता वाढणार असून लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकाच्या शेतकऱ्याला हक्काचे पाणी मिळेल असा विश्वास जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील बाजार तळावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी प्रतापपूर शिवारातील डाव्या कालव्यावर महापूजा करून आणि कुदळ मारून या कामाचा विधिवत प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळीग्राम होडगर होते. यावेळी नामदार विखे पाटील म्हणाले की प्रवरा डावा आणि उजवा कालवा हे 100 ते 120 वर्ष जुने आहेत. प्रदीर्घ काळामुळे या कालव्यांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली असून पाणी गळतीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. याचा थेट फटका सिंचन व्यवस्थेला बसत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत या दुरुस्तीच्या कामांना विशेष मंजुरी मिळवण्यात आली आहे. कालव्याच्या अस्तरीकरणावरून पसरवलेल्या जाणाऱ्या अफवांचा समाचार घेताना नामदार विखे पाटील म्हणाले की एकूण 72 किलोमीटर अंतरांपैकी केवळ 8 किलोमीटर अंतरावर जिथे मोऱ्या आहेत तिथेच अस्तीकरण होणार आहे. उर्वरित कालव्याला कोठेही अस्तीकरण केले जाणार नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. अशा भूस पांगवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. काम पूर्ण झाल्यावर विरोधकांना याच कालव्यात आंघोळ घाला अशा कडक शब्दात त्यांनी टीका केली. कालव्याच्या माध्यमातून 7000 हेक्टर क्षेत्र भिजत असताना अनेक ठिकाणी चाऱ्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. ही सर्व अतिक्रमणे तातडीने काढण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच ऑगस्ट 2027 पर्यंत पाण्याचे पत्रकनुसार चोख नियोजन केले होते. मात्र त्याच दिवशी पावसाला सुरुवात होऊन सर्व धरण भरली असे म्हणत आता दरवर्षी असे पत्रक काढावे म्हणजे पाऊस पडत जाईल असे गमतीने नामदार विखे पाटील म्हणाले. यावेळी नामदार विखे पाटील यांनी रेल्वे मार्गाचाही उल्लेख करताना म्हणाले की संगमनेर मार्गे रेल्वे व्हावी ही माझी ठाम भूमिका आहे. शिर्डी या साईबाबांच्या दरबारात रेल्वे येणे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ते संगमनेरच्या विकासासाठीही गरजेचे आहे. या रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून ही रेल्वे संगमनेरला येईलच असे त्यांनी ठामपणे सांगितले. प्रवरा डावा कालवा 76.8 किलोमीटर आणि प्रवरा उजवा कालवा 44.8 किलोमीटर या दोन्ही कालव्यांद्वारे संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी या 5 तालुक्यातील सुमारे 23,077 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा थेट लाभ होतो. या आधुनिकीकरणामध्ये मातीकाम, जलसेतू, रस्ते, पूल, पादचारी पूल आणि मुख्य विमोचकांची दुरुस्ती केली जाणार आहे. ब्रिटिशकालीन असलेल्या या कालव्यांच्या क्षमतेत वाढ झाल्यामुळे पाण्याची गळती थांबणार आहे. कैलास तांबे, भगवानराव इलग, नारायण कहार, रामभाऊ भुसाळ, गणपतराव शिंदे, पंचायत समिती माजी सदस्य तबाजी मुनतोंडे, विजय मस्के, ॲडव्होकेट पोपटराव वाणी, सौ रोहिणीताई निगुते, जोंधळे, मच्छिंद्र थेटे, आर.डी. कदम, रिपाईचे आशिष शेळके, ॲडव्होकेट अनिल भोसले, रमेश गीते, सतीश जोशी, संदीप घुगे, ॲडव्होकेट रवींद्र शेळके, सचिन शिंदे, पप्पू गाडे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, अभियंता प्रमोद माने, बांधकाम अभियंता काशीनाथ गुंजाळ, अमित प्रधान, आश्वी सरपंच नामदेव शिंदे, जेहूरबाई शेख, विनायक बालोटे, संजय गांधी, अजय ब्राह्मणे, सुभाष होडगर, अशोक जवाड, अनिल म्हसे, राजेंद्र जाधव, सुनील मुनतोंडे, गणेश भुसाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सोमनाथ डोळे. कालव्यामध्ये आपण ते काम आता पूर्ण केलं. गोदावरीचं काम आता सुरू आहे. नवीन धरणं होती पण आहे त्या धरणाचे जर कालवे जरी चालले नाही ते किती पैसा वाया जातो. आणि वर्षानुवर्ष मग त्या कालव्यांमध्ये बाबळे उगलेले आहेत, काही झाडं उगलेली आहेत, अतिक्रमण झालेले आहे. सरकारी जागा आपली समजून काही लोकांनी तिथे घरं बांधलेली आहेत. आमच्या अधिकाऱ्यांनी कधी पाहिलं नाही की आपली जागा आहे ती ठेवली पाहिजे, आपली सरकारी संपत्ती टिकवली पाहिजे, काही नाही. सगळ्यात बहुतेक वेळ धरणाची तीच अवस्था आहे. आता पुणे जिल्ह्यात धरणं घातली, आता खडकवासला धरण आहे, समोर धरणात समोर आहे. आता पुण्यामधून पाणी जात होतं, सगळ्या पुण्याचा कसाचा कामामध्ये येतो. कधी बारामतीला, इंदापूरला पाणी जाणार,
आता तिथे आपण 50 फूट डोंगर खोदून 35 किलोमीटरचा टनेल करतो, ज्यामुळे खटापात पाणी निघालं की त्या टनेलमधून थेट पाणी 35 किलोमीटर बाहेर निघतं पुण्याचं. त्यामुळे आता संबंधच ठेवणार नाही पुणे शहराचा. मला वाटतं एक पुढच्या वर्षापर्यंत आता हे काम पूर्ण होईल. मोठा बोगदा केलेला आहे, तरच पाणी खाली जाईल ना. गुंजनीचा मोठा प्रकल्प आहे, इंदापूरला पाणी पाहिजे, बारामतीला पाणी पाहिजे, खाली तिकडे आपण सोलापूर जिल्ह्यात पाणी जातं. उजनी धरणाची अवस्था काय तीच आहे. दुर्दैवानं या सगळ्या विषयाकडे ज्या गांभीर्याने पाहायला पाहिजे होतं, की आपण काळायोगामध्ये त्यावेळी पाऊस भरपूर असायचे पण ती गरज वाटली नसेल. आता हे सगळं दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे. आता मुळाला पण पैसे मिळाले, 110 कोटी मिळले गेले, आणखी त्याला पैसे द्यावे लागतील. मुळा कालवडी दुरुस्ती सुरू आहे. पहिल्यांदा मुळ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये राहुल नेवासामध्ये लोकांना उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदा एवढं पाणी मिळालं, जे तुम्हाला मिळालं पाणी. आपल्या उन्हाळ्याची अडचण आली कधी? हा, निर्बंधीची अडचण आली, प्रवारीची अडचण आली, सगळे घाबरले होते लोक, पाणी मिळणार का नाही, पाणी मिळणार का नाही. काही नाही, गाजावाजा करतात फार पाणी. काही गोष्टी फार गाजावाजा करू लागत नाही. अंतिमतः त्या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, आपली भूमिका असते. आता हे सगळं करताना मग या कालव्याचं नूतनीकरण करण्याचा पण निर्णय घेतला. जवळजवळ 155 कोटी रुपये त्याला आता मंजूर केले. आणि आता या कालव्याची क्षमता मला किती आपण का सध्या वाजू आपण साधारण 900 क्युसेकचा कालवा चालतो, तो साधारण 1,550 प्रमाणे त्याचं पाणी वाढणार, जास्त क्षमतेने कालवा चालणार. सगळ्या चाऱ्या आपण दुरुस्त करणार. रुंजा करण्याचा शुभारंभ केला मी साताराला, आज डाव्या करण्याचा शुभारंभ करतो आपण. बरं, काही लोक म्हटले, काही लोक आपल्याकडे काही लोकांकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे भूज पांगवायचे. ते म्हणे सगळं केलं सिमेंट लाईनिंग होणार, सिमेंटीकरण होणार आहे, आस्तीकरण होणार आहे, तर पाणी पाजणं होणार नाही, असं आहे प्रचार काहीतरी त्या नाहीये. असं आहे की आस्तीकरण जिथं मोऱ्या आहेत तर मोऱ्याला सपोर्ट मिळण्यासाठी तिथं कॉन्क्रिटीकरण करणार. बाकी तुमच्या पुढे कालव्याला पुढे कॉन्क्रिटीकरण नाही, अस्थिरीकरण नाही, ते तुमच्या चिंता करण्याचं कारण नाही. हे जे भूज पांगवणारे आहेत, एकदा कॅनॉलचं काम झालं की त्यात त्यांना आंघोळ घालायचं त्यांना सगळ्यांना दाखवा इथे कॉन्क्रिटीकरण झालं का, नाही झालं. ते विनाकारण म्हणजे करायचं काही नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये लोकांनी दिशाभूल करत राहायची. आज आपल्या परवाना डाव्या कालव्यावर जवळजवळ 2,500 हेक्टर क्षेत्र जे आज पाण्यापासून वंचित राहिले, चाऱ्या नाही आहे, चाऱ्या मोडलेल्या आहेत. जवळजवळ 2,500-3,000 हेक्टर क्षेत्र म्हणजे 7,000 एकर जमीन आपल्या ह्या कॅनॉलच्या आणि चाऱ्यांच्या कामं केल्यामुळे शेतकऱ्यांची उलटी येणार आहे. हे कामाचं वेगळ्या गोष्टी. 7,000 एकर ज्याला पाणी मिळत नव्हता, पण टेलच्या पाणी जात नाही. आता सगळ्या चाऱ्यांचे तेल पाण्याचे नगरच्या प्रमाणे आपण अतिक्रमण काढणार. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सावध राहा. कोणी चाऱ्या मोडल्या असतील, गोठे बांधले असतील, भानगडी केल्या असतील